संतोष देशमुख हत्येप्रकरणी बीडमधल्या सर्वपक्षीय मोर्चात धनंजय मुंडेंवर हल्लाबोल नवा हिटलर जन्माला आला का? सुरेश धस यांचा सवाल। तराकाचा बाप धनुभाऊच मुंडेंना मंत्रिमंडळातून हाकला, आव्हाडांची मागणी। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या 3 मारेकऱ्यांची ही हत्या, अंजली दमानी यांचा खळबळजनक दावा, तर दमानी यांचा आरोप बोगस, संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर। आमदार सुरेश धस यांच्या विरोधात महिला आयोगात तक्रार करणार अभिनेत्री प्राजक्ता माळीचा इशारा, धस यांनी बदनामी केल्याचा आरोप, थोड्याच वेळात मुंबईत घेणार पत्रकार परिषद। प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट, परभणीच्या घटनेवर दोन्ही नेत्यांमध्ये 1.5 तास चर्चा, मृत सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला 1 कोटीची मदत जाहीर करण्याची मागणी। परभणीत 3री मुलगी झाल्यानं पतीनं पत्नीला जिवंत जाळलं, जीव वाचवण्यासाठी महिलेची जळत्या अंगाने धावाधाव, धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। सलमान खान सोबतच्या मैत्रीमुळेच बाबा सिद्दीकीची हत्या झाल्याचा पोलिसांचा निष्कर्ष, अनमोल बिश्नोईनेच हत्येची सुपारी दिल्याची आरोपपत्रात माहिती, एसआरएच्या वारातून हत्या झाल्याचे आरोप मात्र फेटाळले। रवींद्र चव्हाण भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष होण्याचे संकेत, शिर्डी अधिवेशनात अधिकृत घोषणेची शक्यता, 2029 मध्ये 100% भाजपसाठी मोर्चे बांधणे। पुणेकरांसाठी खुशखबर, पुण्याहून आणखी 4 वंदे भारत ट्रेन धावणार, पुणे, शेगाव, वडोदरा, सिकंदराबाद आणि बेळगाव धावणार वंदे भारत ट्रेन।